सांगलीच्या मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। यामुळे द्राक्ष बागांचं अतोनात नुकसान झालंय। काढणीला आलेली एक्सपोर्टची द्राक्ष जमिनीवर पडली आहेत। बेडग मालगाव परिसरात गारांच्या माऱ्यामुळे बागेची पानं आणि फळांचा सडा पडलाय। लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालाय। सरकारनं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। 50% बागा आमच्या क्षेत्रामध्ये तुटलेल्या आहेत आता सध्या, आणि नुकसान पण भरपूर आहे। आता एकरी आम्ही 5-5 लाख रुपये गुंतवणूक करून औषध उपचार करून एवढं सगळं खर्च करून हातामध्ये काही सुद्धा मिळत नाही आम्हाला। व माझ्याबरोबर माझ्या शेजाऱ्यांना असलेल्या बागेंची पण नुकसान झालेलं आहे। तर माझी ही 2 एकर बागेला मी एक 10 लाख रुपये अंदाजे खर्च केलेला आहे व 30 लाख रुपये उत्पन्न येणार होते, तरी माझ्या बागेचे अतोनात नुकसान झालेलं आहे। तरी ह्या नुकसानीला मला सरकारकडून काही तर मदत मिळावी एवढीच माझी सरकारला अपेक्षा आहे। अशा अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते भरून निघण्यासारखं नाही, आणि हे नुकसान भरपूर झालेलं आहे। सरकारने याची दखल घ्यावी। थेट जाऊयात सांगली, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विजय पाटील उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। काल झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। आपण आहे मिरज पूर्व भागातील बेडग आणि मालगाव रस्त्यावरती ही द्राक्षाची बाग आहे। आपण ही द्राक्षाची बाग पाहू शकता की काल जो गारपीट आणि वादळी वारा झाला त्याचा फटका या द्राक्ष बागेला झालेला आहे। जी गारपीट झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी जी द्राक्ष आपण पाहू शकता की ही द्राक्षाचा हा जो घड आहे यातील मणी या ठिकाणी गळून पडलेले आहेत, कारण का गारांचा मारा या द्राक्षांच्या या बागेवरती झालेला आहे। आणि त्यामुळे आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी द्राक्षाच्या बागेच्या खाली जमिनीवरती पालांचा आणि द्राक्षांचा या ठिकाणी खच आपल्याला पाहावयास मिळत आहे। त्यामुळे एक्सपोर्टसाठी हा तयार करण्यात आलेला माल या ठिकाणी अशा प्रकारे जमीनदोस्त झालेला आहे। प्रचंड असं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। काढलेला खर्चसुद्धा या ठिकाणी आता निघणार नाही आहे। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली।